पियानोचा शोध साधारण 1700 मध्ये लागला आणि त्याचा उगम इटालीमध्ये झाला. तिथून मग तो जगभर गेला. पण बेथोवेन, मोझार्टने पियानोचा खूप वापर केलाय आणि पाश्चात्य देशामध्ये पियानोचा उपयोग हा आनंदाच्या क्षणी बराच वेळेला केला जातो, विशेषतः लग्नात. मला आज एक किस्सा आठवतोय की एकदा मी BBC वर एक मुलाखत बघत होतो लंडनमध्ये असताना, आणि त्या एका पियानिस्टची मुलाखत चालली होती आणि त्या पियानिस्टला त्या प्रश्नकर्त्याने असं विचारलं की व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग, असं त्यांनी विचारलं. ठीक आहे, तू पियानो वगैरे वाजवतोय, ठीक आहे, बट व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग. आणि त्याने खूप सुंदर उत्तर दिलं होतं. तो म्हणाला, आय प्ले पियानो इन एलिझाबेथ टेलर्स मॅरेज. म्हणजे एलिझाबेथ टेलरच्या 8 लग्नामध्ये पियानो वाजवून त्याने आपलं अख्खं आयुष्याचा खर्च भागवला असं म्हणायला गेलं. किशोर कुमारच्या लग्नात कोणी पियानो वाजवला की बँड वाजवलं मला माहित नाहीये, त्याचाही कदाचित खर्च भागला असता. पण आनंदाच्या क्षणी पियानोचा वापर SD बर्मननी सुजाता मधल्या एका गाण्यामध्ये फार सुंदरपणे केलेला आहे. आणि कोणाचाही वाढदिवस आला की आपण लगेच म्हणतो, तुम जिओ हजारो साल साल के दिनो 50,000. आमच्या एका ग्रुपमधला किशोर शेट्टे, त्याची बायको शैला शेट्टे, तिचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस झाला. आय डेडिकेट दिस सॉन्ग टू हर. संपदा तुमच्या समोर हे गाणं पेश करते. या सुंदर मूडमध्ये असताना आणि पुढचं गाणं घेण्यापूर्वी एक छोटासा कार्यक्रम मला करायचा आहे आणि त्यासाठी
मी काही मंडळींना स्टेजवर यायची विनंती करतो. खुर्च्या बिरच्या काही नाहीत, 1-2 मिनिटात सांगतो. आमचे ओरिएंटल इन्शुरन्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर परांजपे साहेब त्यांनी रंगमंचावर यावं. गोपाळ शेलार LIC त्यांनी रंगमंचावर यावं. नार्वेकर त्यांनी रंगमंचावर. आज बोबाटे नाही आहेत, पण बोबाटेंचा प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर कायम असतो. प्रमोद जठार यांनी रंगमंचावर यावं. आणि संवर्धन प्रतिष्ठानच्या गौरी जोशी आणि रेखा जोशी त्यांनी सुद्धा रंगमंचावर. प्लीज कोणी जाऊ नका 2 मिनिटासाठी, कारण त्याच्यानंतर लगेच गाणं आहे. आणि अजित वाडेकर माझा लाडका क्रिकेटपटू, यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा रंगमंचावर या. काय नाही, एक तुम्ही जी आम्हाला मदत केली त्या जस्ट एक छोटीशी कृतज्ञता व्यक्त करायची, कारण तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता असं नाही. मला कल्पना आहे म्हणून मला थांबायचं नाहीये. आणि एक छोटीशी भेट आमच्यातर्फे की तुम्ही आम्हाला मदत केली आणि अशीच मदत मराठी माणसाला आणि आम्हाला करत राहा पुढे, अशी आमची इच्छा आहे. मी फार अजिबात तुमचा वेळ घेत नाही. धन्यवाद. नाही साहेबांना देतात एक नाही साहेब म्हणजे आमच्या घरचे आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट आज मी ह्यांना जे बोलवलं त्याचं कारण असे की संवर्धन नावाचा एक ट्रस्ट हे दोघं चालवतात. आणि त्या ट्रस्टतर्फे जी रुरल एरियामधली गरीब मुलं असतात त्या गरीब मुलांना ते मदत करत असतात. जे गावच्या शाळेत गेलेत त्यांना कल्पना असेल की त्या शाळांमध्ये मैदान असतं पण स्पोर्ट्सचं सामान नसतं, वर्ग असतो पण बाक नसतात, बऱ्याच वेळेला लॅबॉरेटरी सुद्धा नसते. आणि ती मुलं इतक्या लांबून येत असतात की त्यांना जाण्याचा येण्याचा प्रचंड त्रास असतो. म्हणजे पालघर सारख्या एका ठिकाणी जवळपास 10 ते 12 किलोमीटर चालत मुलांना यावं लागतं. प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी असं ठरवत असतो की काही ना काहीतरी आपण समाजाला परत दिलं पाहिजे. जसं समाजाकडून आपण घेतो तसं समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे. ज्या वेळेला संवर्धनच्या गौरी जोशी आणि रेखा जोशींनी मला हा सगळा किस्सा सांगितला आणि त्यांनी सांगितलं की त्या मुलांसाठी आपल्याला सायकल देता येईल का, ताबडतोब मला असं वाटतं चॅरिटी बिगिन्स ॲट होम. त्यामुळे पहिल्यांदा पैसे मी घातले आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर अनिल जोगळेकर, अनिल नवरंगे आणि आमची जी रॉबर्ट बनीची गँग आहे ती, ह्या सगळ्यांनी आम्ही एकत्र आलो आणि नवरंगे आम्ही मिळून एक तुम्हाला आम्ही 6 सायकली देतोय. ज्या सायकल्स तुम्ही तिथे द्याव्यात. एक सायकल आम्ही तिथे आणलेली आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल पण आमचा अजित वाडेकर जो आहे तो जेव्हा पहिल्यांदा कॅप्टन झाला तेव्हा आपण वेस्ट इंडिजमध्ये जिंकलो आणि त्याच्यानंतर लगेच इंग्लंडमध्ये जिंकलो. तेव्हा सगळे लोक म्हणायला लागले की यांचा जो हात आहे ना तो परिसाचा हात आहे, म्हणजे लावलं की सोनं होतं. मी सायकल अजित वाडेकरांच्या हस्ते तुम्हाला एवढ्यासाठी देतोय की पुढच्या वेळेला त्याची मोटरसायकल होईल. आणि अजित वाडेकरला एकच विनंती आहे की जाताना माझ्या गाडीला हात लाव, मर्सिडीज झाली तर बघतो. आणि तुम्ही प्रेमाने इथे आलात तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आहे. आणि असंच प्रेम आमच्या याच्यावर तुम्ही पुस्तक आहे. एकच मिनिट कारण लोक गाण्याचं आहे, 1 मिनिटात फक्त. संवर्धन प्रतिष्ठानतर्फे मी रेखा जोशी आणि गौरी जोशी, आपलं हे जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे श्रीयुत संजगिरी, त्यातल्या त्यांच्या एक पैलू हा आहे की सामाजिक बांधिलकी. आणि वेळोवेळी ते अशा काही ना काही उपक्रमातून आमच्या गृहिणींनी चालवलेल्या ह्या ट्रस्टला मदत करत असतात. हा संपूर्णपणे आम्ही हाऊसवाईफनी चालवलेला ट्रस्ट आहे आणि दुर्गम भागातल्या, अतिदुर्गम भागातल्या, ग्रामीण भागातल्या शाळांसाठी आम्ही काम करत असतो. ग्रामीण भाग आणि आपला मुंबई शहर ह्यातली दरी भरून काढायची असा एक आम्ही संकल्प सोडलेला आहे. आणि त्यासाठी आपल्यातल्या सर्व प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो आहोत की आमच्या ट्रस्टला तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. आणि जशी ह्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दाखवलेली आहे तशीच तुम्हीही आम्हाला मदत करा आणि आमच्या कार्यात सहभागी व्हा.
आणि ह्याच प्लॅटफॉर्मवर स्वराच्या 1 वर्षाच्या वाढदिवसाला आम्ही शुभेच्छा देतो आणि तो असाच वृक्ष वटवृक्ष होऊ दे. आमची वेबसाईट आहे www.samvardhanpratiष्ठान.com. आणि जनता जनार्दनाबरोबर LIC, वाडेकर, GIC या सगळ्यांना पण आम्ही आवाहन करतो की त्यांचा पण हा जगन्नाथ लागावा आमच्या संवर्धनला. मला फक्त 2च शब्द बोलायचे आहेत की पप्पूला मी चांगला ओळखतो. आज सकाळी त्यांनी जेव्हा मला फोन केला पप्पूने की कार्यक्रमाचा विसरला नसतं, तर मी म्हटलं नक्कीच नाही. थोडा पियानोबद्दल आहे तो, तर म्हटलं मी आता कुठला ड्रेस घालून येऊ, सूट आणि टाय घालून येऊ का कुर्ता पायजमा घालून येऊ का गाऊन घालून येऊ. परंतु ह्यांनी आपल्याला पूर्वीच्या काळात नेलं. हे सगळे हिरो जे पियानोच्या पाठीवर बसायचे हे सगळे आपल्याच काळातले होते. हे पूर्वीचा काळ, पूर्वीची गाणी आपल्या ह्या पियानोवर पण ऐकली, त्याबद्दल खरोखरच मला त्याचे आभार मानायचे. हे पूर्वीचं एक हे संगीत, पूर्वीची गाणी म्हणजे आणि हल्लीची गाणी जो धांगडधिंगा असतो तो बघितला की असं वाटतं की हे टेस्ट क्रिकेट आणि 2020 केवढा डिफरन्स आहे. थँक्यू व्हेरी मच पप्पू, व्हेरी नाईस. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू. एन्जॉय करताय, बसा जाऊ नका. आणि आता इंटरव्हल पूर्वीचं जे आधीचं गाणं आहे ते मी इथे नीला शम्मी कपूर यांना डेडिकेट करतोय, कारण ते ब्रह्मचारी या सिनेमातलं गाणं आहे. दिल के झरोखे में तुझको बिठा कर. वी गॉट लॉट ऑफ प्लेजर फ्रॉम दिस सॉन्ग. आय मस्ट से अँड आय मस्ट ऍडमिट दिस. पियानो ह्या गाण्याला स्वतः शंकरने वाजवलं होतं. या गाण्याची ट्यून जयकिशनने तयार केली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं रफीला की जर तू श्वास न घेता दिल के झरोखे में तुझको बिठा कर हे ध्रुपद म्हटलंस तर गाण्याला खूप मजा येईल. रफीने नेमकं तसं केलं आणि रेकॉर्डिंग नंतर रफी मात्र जयकिशनला म्हणाले, बाबा रे असलं गाणं पुन्हा मला गायला लावू नकोस, मी पुन्हा जगणार नाही जर हे गाणं म्हटलं तर. अतिशय ग्रेट गाणं, त्याचं पिक्चरायझेशन पण खूप सुंदर झालंय. आणि तो पियानो वाजवणारा शम्मी कपूर मी माझ्या स्वप्नात तिथे बसून खूप वेळा अनुभवलाय. आणि समोर राजेश्री असायची अर्थातच. येस, हे गाणं तुमच्या समोर पेश करतोय अर्थातच सर्वेश. आणि त्याच्यानंतर इंटरव्हल होईल. इंटरव्हल नंतर मात्र 5 ते 10 मिनिटात परत या. आज वडे आहेत असं मला वाटतं, कारण आपल्याला अजून 10 गाणी घ्यायची आहेत आणि 11:15 कार्यक्रम संपायचा.
दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरी जाऊं दास। दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरी जाऊं दास। कल तेरे जलवे पर आए भी होंगे, लेकिन झलक मेरे ख्वाबों में होगी। फूलों की डोली में होगी तू रुखसर, लेकिन महक मेरे सांसों में होगी। कल तेरे जलवे पर आए भी होंगे, लेकिन झलक मेरे ख्वाबों में होगी। फूलों की डोली में होगी तू रुखसर, लेकिन महक मेरे सांसों में होगी। दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रख जाऊंगा। अभी तेरे सुर्ख होठों के प्याले मेरे तस्वुर में साकी बने हैं। अभी तेरी जुल्फ के मस्त साए बिरहा की धूप में साथी बने हैं। अभी तेरे सुर्ख होठों के प्याले मेरे तस्वुर में साकी बने हैं। अभी तेरी जुल्फ के मस्त साए बिरहा की धूप में साथी बने हैं। दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरी जाऊं दास। दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरी जाऊं दास। स्वरा आर्ट्स बद्दल एक 2 मिनिटं लोक जमतात तोपर्यंत सांगतो की आम्ही वर्षाला 4 कार्यक्रम करतो आणि त्या 4 कार्यक्रमाची एक मेंबरशिप फी ठेवलेली आहे। आम्हाला जास्तीत जास्त मेंबर्स पाहिजेत। मेंबरशिप साधारण अशा प्रकारे आहे की ज्या वेळेला एखादा कार्यक्रम लावला जातो तेव्हा निदान तिकीट त्याचं 500, 400, 300 आणि 200 हे ठेवावंच लागतं, कारण 2-2.5 लाख खर्च येतो। स्पॉन्सरशिप नसेल तर कार्यक्रमच करता येत नाही। तर मेंबर्स असावे आणि एक अमाऊंट आपल्याकडे असावी, त्यामुळे प्लॅनिंग करून पुढचे कार्यक्रम करता येईल। त्यासाठी आम्ही असं केले की वर्षाला 4 कार्यक्रम, पण जे 500चं तिकीट असेल ते जर 4 कार्यक्रमाचे पैसे तुम्ही आधी दिलेत तर 1600 रुपये, 400च्या तिकिटाचे 1400 रुपये, 300च्या तिकिटाचे 1000 रुपये आणि अर्थात 200च्या तिकिटाचे 600 रुपये। पण तुमची जागा तिथे परमनंट राहील आणि तुम्हाला कार्यक्रम पुढचा कुठला असणार हे आधी सांगितलं जाईल आणि
असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतील. माझा जो पुढचा कार्यक्रमाचा माझा विचार आहे तो 22 ऑगस्टला कार्यक्रम करायचा आहे भर पावसात, रिमझिम के तराने लेके आई बरसात असा तो कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे. पण यावेळेला जाहिरात करताना प्रत्यक्ष पियानो रंगमंचावर असं म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष पाऊस रंगमंचावर नसणार आहे, तुम्हाला इथे बसूनच करायचं आहे. कारण काही आणखीन एक कार्यक्रम मी त्या दिवशी यांच्याशी डिस्कस करत होतो की जी नशिली गाणी असतात ते नशिली गाणी आणि नशिली किस्से असा एक कार्यक्रम करायचा आहे. पण मी म्हटलं की नशा तुम्ही करायची नाही, म्हणजे आपण लोकांना नशा देऊया याच्या बाबतीत. तर अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. जर तुम्ही मेंबर झालात तर आम्हाला खूप आनंद होईल. कारण एकदा मेंबरशिप मिळाल्यानंतर माझं काम स्वतःचं सोपं होतं. एक वेगळे विषय घेता येतात. मला तेच विषय घेऊन कार्यक्रम करायचा आहे, म्हणजे तेच म्युझिक डायरेक्टर घेऊन, पण एक काहीतरी वेगळं कन्सेप्ट प्रत्येक वेळेला द्यावी ही माझी इच्छा आहे. आणि त्या कारण दुसरी गोष्ट मला एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की ही गाणी निवडताना जवळपास 100 गाणी आम्ही आधी काढली होती आणि मग त्यातली आपल्याकडे गायक कुठले आहेत आणि गायकांना कसे सुटेबल होतील त्याप्रमाणे ही गाणी घेतलेली आहेत. पुढचं जे मी गाणं घेतलेलं आहे ते गाणं खऱ्या अर्थाने माझ्या कॉलेजच्या जीवनातलं माझ्या एका मित्राचं गाणं आहे असं मला वाटतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की तो काळ होता. त्या काळामध्ये जे प्रेम असायचं ना ते प्रेम अत्यंत मूकपणे व्हायचं. इतकं मूकपणे व्हायचं प्रेम की बऱ्याच वेळेला मुलगा त्या मुलीला सांगू सुद्धा शकायचा नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि त्यात तिचं लग्न सुद्धा होऊन जायचं. मला माझा एक मित्र आठवतोय, एक कवी मित्र होता, त्याचं एका मुलीवर फार अतिशय प्रेम होतं. एकदा आम्ही पार्ल्यावरून दादरला येत होतो तर मी त्याला म्हटलं, कवी होता, त्याला म्हटलं की अरे तू एवढं प्रेम करतोस ते कविता का नाही करत त्याच्यावर. तर त्याने हातात कागद घेतला आणि पार्ल्यापासून दादरला येईपर्यंत त्याने उत्कृष्ट कविता लिहिली. आणि त्या कवितेतला सगळ्यात महत्वाचा भाग असा होता की त्या प्रत्येक ओळीच्या पहिला जो शब्द होता त्याच्यातून तिचं पूर्ण नाव येत होतं. आपण असं गृहीत धरून चालू की तिचं नाव शीला गोखले असेल, वडिलांचं काही असेल, तर त्यांनी शिकावेचं परी तुझ्याकडून लाजता लाजता कसे हसावे अशी सुरुवात केली. आणि शेवट म्हणजे ज्या वेळेला बाकीच्या शब्दांवरून तुम्हाला वाक्य सुरू करता येत पण ले वरून वाक्य कसं सुरू होणार म्हणून मी पाहिलं आणि त्याच्याकडून कागद घेतला. त्याने असं लिहिलं होतं की लेणी प्रेमाची कशी खोदतात सांगा. आम्हालाही प्रेमाची लेणी खोदायची होती पण ह्या शब्दांची छिनी हतोडी त्यावेळेला आमच्याकडे नव्हती. ह्याच सगळ्यात गोष्टी होती. पण एक तर मला इथे वासू आहे, वासूची ललिता वहिनी आहेत. मला आठवतंय की हा किस्सा मी एकदा रुईया कॉलेजमध्ये सांगितला होता आणि रुईया कॉलेजमध्ये जेव्हा सांगितला तेव्हा ज्या मुलीबद्दल सांगितलं ती मुलगी त्यावेळेला तिथे बसलेली होती आणि तिच्या मैत्रिणीने येऊन मला नंतर सांगितलं की अरे ती अमुक एक मुलगी तिथे बसली होती. म्हटलं काय म्हणतोस? आणि मला तेव्हा तुझ्या मित्राला जाऊन एक निरोप दे की तिची सुद्धा इच्छा होती त्याच्याबरोबर लग्न करायची पण तो व्यक्तच करू शकला नाही. मी जेव्हा त्या मित्राला सांगितलं तेव्हा त्याने ते दिलने पुकारातलं गाणं माझ्यासमोर म्हटलं, वक्त करता जो वफा आप हमारे मुंडे. तेच गाणं आम्ही तुमच्या समोर पेश करतोय. आणि या गाण्याला हे गाणं जरी कल्याणजी आनंदजींचं असलं तरी या गाण्याला अरेंजमेंट जी होती, म्युझिकल अरेंजमेंट, ती लक्ष्मीकांत प्यारेलालपैकी प्यारेलालची होती. प्यारेलाल म्युझिक डायरेक्टर मोठे झाल्यानंतर सुद्धा अरेंजमेंटसाठी कल्याणजी आनंदजींनी त्यांना काही वेळेला बोलवलंय. त्यात हा एक सिनेमा. वक्त करता जो वफा, वक्त करता जो वफा, आप हमारे होते हम भी औरों की तरह, हम भी औरों की तरह आपको प्यारे होते, वक्त करता जो वफा.
अपनी तकदीर में पहले ही से कुछ तो गम है। अपनी तकदीर में पहले ही से कुछ तो गम है, और कुछ आपकी फितरत में वफा भी कम है। वरना जीती हुई बाजी तो न हार है होते, वक्त करता जो वफा आप हमारे होते, वक्त करता जो वफा। दम घुटा जाता है सीने में फिर भी जिंदा है। दम घुटा जाता है सीने में फिर भी जिंदा है। तुमसे क्या हमको जिंदगी से भी शर्मिंदा है। मर ही जाते न जो यादों के सहारे होते, वक्त करता जो वफा आप हमारे होते, हम भी औरों की तरह, हम भी औरों की तरह आपको प्यारे होते, वक्त करता जो वफा। अंदाज हा सिनेमा मी म्हटलं तुम्हाला की क्रांतिकारी सिनेमा होता, कारण पियानोवर बसून पहिलं गाणं म्हणणारी हिरोईन ही नर्गिस होती आणि तिने अंदाजमध्ये पहिल्यांदा म्हटलं. आणि अंदाजच्या कॉप्या पुढे खूप झाल्या, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वक्त ह्या पिक्चरमध्ये यश चोप्रा सारख्या दिग्दर्शकाने शॉट बाय शॉट काही शॉट्स अंदाजमधले उचललेले आहेत. म्हणजे त्यातला एक शॉट जो अंदाजमध्ये आहे की नर्गिसला जेव्हा कळतं की राज कपूर येणार आहे त्यावेळेला ती खूप आनंद होते आणि आनंदात ती गाणं म्हणते, कोई कोई मेरे दिल में खुशी बन के आया. आणि त्याच वेळेला दरवाजा उघडून आतमध्ये सुटातला दिलीप कुमार येतो आणि दिलीप कुमारला वाटतं की हे गाणं ते आपल्यासाठी म्हणत असावे. तुम्ही जर वक्त पाहिला असेल तर वक्त मध्ये नेमका असाच शॉट आहे की ज्या शॉट मध्ये सुनील दत्त येणार म्हणून साधना खुश होते आणि साधना गाणं म्हणत असते, कौन आया के निगाहों में. आणि त्यावेळेला दरवाजा उघडून राजकुमार आत येतो आणि राजकुमारला वाटतं की हे गाणं आपल्यासाठी शॉट बाय शॉट उचललंय. आणखीन एक शॉट सांगतो तुम्हाला अंदाजमधला. अंदाजमध्ये एकदा नर्गिस एअरपोर्टला राज कपूरला आणायला जाणार म्हणून दिलीप कुमार भेटायला नर्गिसला जातो. त्याच्या हातात एक पुष्पगुच्छ असतो आणि तेवढ्यात राज कपूर येतो. तर दिलीप कुमारला कळतं की ही राज कपूरला भेटायला गेली आहे आणि त्याच्या हातात जो एक गुच्छ असतो, नर्गिस त्याच्या हातातला गुच्छ काढते आणि राज कपूरला देते की जणू तिनेच आणलाय. आणि राज कपूर गप्पा मारल्यानंतर चल ह्याला कटवायला म्हणून पुन्हा गुच्छ दिलीप कुमारच्या हातातच देतो. म्हणजे दिलीप कुमारच्याकडे त्याने आणलेला गुच्छ हा नर्गिसकडे जातो, नर्गिसचा गुच्छ राज कपूरकडे जातो आणि राज कपूर परत दिलीप कुमारला देतो. नेमका असा शॉट वक्त मध्ये सुनील दत्त, राजकुमार आणि साधना यांच्या बाबतीत घेतलेला आहे. त्यामुळे बरीचशी गाणी, बरेचसे सिच्युएशन्स तसेच घेतलेले आहेत. त्या वक्त मधलं एक जे गाणं आहे, चेहरे पे खुशी छा जाती है, पियानोवरचं, ते तुमच्या समोर पेश करूया. आँखों में सुरूर आ जाता है, चेहरे
सर्वसाधारणपणे सूट हा कोणालाही शोभतो. आत्ताही मला इंटरव्ह्यूमध्ये कधी कोणतरी येऊन म्हणाला की तुला सूट शोभतोय, तर मला शोभत असेल तर तो कोणालाही शोभू शकतो असं मला वाटतं. पण धर्मेंद्रला तो सूट अतिशय सुंदर दिसायचा असं मला वाटतं. म्हणजे देवानंदचा चेहरा आणि धर्मेंद्रची बॉडी याच्यातून खऱ्या अर्थाने एक मदन निर्माण झाला असता. आज 6 पॅक ते इंजेक्शन गोळ्या वगैरे घेऊन बरेचसे हिमॅन असतात, पण धर्मेंद्र हा खरा हिमॅन. कुठे गोळ्या नाही, इंजेक्शन नाही, काय नाही, परफेक्ट नॅचरल बॉडी म्हणता येईल असा धर्मेंद्र. ह्या धर्मेंद्रने बहारे फिर भी आएंगे मध्ये एक पियानोवर बसून गाणं म्हटलेलं आहे, आपके हसीन रूप पे. आणि इतका हँडसम दिसतो. आणि त्या तो जो त्रिकोण असतो त्या त्रिकोणाच्या बाहेर 2 हिरोईन्स असतात. एक तनुजा, कोवळी, अत्यंत सेक्सी दिसणारी, आणि दुसरी माला सिन्हा. तिच्याकडे पहिल्यांदा वाटायचं की कपडा कधी उसवू शकतो. अशा 2 हिरोईन्स. म्हणजे धर्मेंद्र समोर चॉईस बघा ना काय तो, पण असा चॉईस फक्त धर्मेंद्रलाच मिळू शकतो, आपल्याला नाही मिळू शकत. आणि ते गाणं गाताना फक्त एकच आहे की धर्मेंद्रने आयुष्यात कधी पियानो वाजवला असावा असं मला वाटत नाही, कारण तो मांडी खाजवल्यासारखा पियानो वाजवत होता. सतत हात त्याचा या पियानोवर असतो. पण त्या गाण्याला एक हळवी अशी किनार आहे असं मला वाटतं. बहारे फिर भी आएंगे मधलं गाणं आहे. आणि गुरुदत्तचा तो शेवटचा पिक्चर होता. म्हणजे गुरुदत्तने जायच्या आधी ह्या पिक्चरचं प्लॅनिंग केलं होतं, आणि आदल्या दिवशी ओपी नय्यरला त्यांनी घरी बोलवलं होतं, आणि ओपी नय्यर ह्याच गाण्याची ट्यून गुणगुणत गुरुदत्तकडे गेला होता. दोघं जण तिथे बसले, दोघांनी छानपैकी मद्य घेतलं, आणि ओपी नय्यर घरी निघून गेला. ओपी नय्यर घरी निघून गेल्यानंतर गुरुदत्तचा ओपी नय्यरला फोन आला, आणि तो ओपीच्या बायकोने घेतला. ओपीने बायकोला सांगितलं की मी झोपलोय म्हणून सांगा. आणि त्याला माहिती होतं की हा परत बोलवायचा, परत 2 पेग होतील, पुन्हा चर्चा होईल. गुरुदत्तला एक पॉझिटिव्ह अँगल घ्यायचा होता. म्हणजे वैदा त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर त्याला एक पॉझिटिव्ह अँगलने त्या सगळ्या ह्याच्याकडे बघायचं, म्हणून त्यांनी त्या सिनेमाचं नाव सुद्धा बहारे फिर भी आएंगे ठेवलं. दुसऱ्या दिवशी ती ट्यून गुणगुणत पुन्हा ओपी गुरुदत्तच्या घरी आला. बाहेर अलवी उभा होता, तर त्याने अलवीला विचारलं की गुरु कुठे आहे. त्याने वरती बोट दाखवलं, त्याला वाटलं वरती आहे, म्हणून तो गेला, तर गुरुदत्तचं प्रेत तिथे होतं. हे गाणं बहारे फिर भी आएंगे मधलं एक अत्यंत हिट गाणं होतं. ते गाणं तुमच्या समोर पेश करतोय सर्वेश. आपके हसीन रुख पे आज नया नूर है. मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है. आपके हसीन रुख पे आज नया नूर है. मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है. आपकी निगाह ने कहा तो कुछ जरूर है. मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है. खुली लटों की छाँव में खिला खिला ये रूप है. खुली लटों की छाँव में खिला खिला ये रूप है. घटा से जैसे छन रही सुबह सुबह की धूप है. जिधर नजर मुड़ी जिधर नजर मुड़ी जिधर नजर मुड़ी उधर सुरूर ही सुरूर है. मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है. आपकी निगाह ने
कहा तो कुछ जरूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। झुकी झुकी निगाह में भी है भला की शौखियाँ, झुकी झुकी निगाह में भी है भला की शौखियाँ, दबी दबी हंसी में भी तड़प रही है बिजलियाँ। शबाब आपका, शबाब आपका, शबाब आपका, नशे में खुद चूर चूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। आपकी निगाह ने कहा तो कुछ जरूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है। आपण आधी थोडं पुढे जाऊया आणि नक्की वन्स मोर एक गाणं मी नक्की घेईन. आराधनानंतरची सर्वेशची सर्वेश नाईट. ओके ओके, थँक यू. आय विल जस्ट टेल हिम इट इज सर्वेश नाईट, बट आय थिंक इट इज नाईट ऑफ ऑल ऑफ अस probably. yes, because everybody has put in efforts, that is the thing. आराधनानंतर पुढची 4-5 वर्ष ही राजेश खन्नाची होती. म्हणजे राजेश खन्ना हा त्यावेळेला सुपरस्टार झाला, तुम्हाला कल्पना आहे. इतका की दिलीप कुमारला सुद्धा त्याचा हेवा वाटला असेल आणि नंतर अमिताभ बच्चनला सुद्धा, कदाचित देवालाही हेवा वाटला असेल की आपण एक प्रतिदेव निर्माण केला की काय. कारण एक वेळ अशी होती की राजेश खन्नाला नुसता ताप आला तरी मुली त्याच्या फोटोच्या कपाळावर कोलोन वॉटरची घडी ठेवायची. काय प्रेम असू शकतं बघा. एकदा शूटिंगच्या वेळेला त्याची पांढरी मर्सिडीज बाहेर उभी होती आणि मुली ते शूटिंग पाहायला आल्या. संध्याकाळपर्यंत ती गुलाबी झाली होती अख्खीच्या अख्खी. पुढेही अर्थात लोकप्रियता घसरली आणि त्याच्यानंतर तो सुद्धा कोलमडला. पण त्या काळामध्ये एक अतिशय त्याचा चांगला सिनेमा आला होता. त्या सिनेमाचं नाव होतं अगर तुम ना होते आणि त्यातलं पियानोवरचं जे टायटल सॉन्ग होतं ते लाजवाब होतं. राजेश खन्ना ते गाणं सिनेमामध्ये रेखासाठी म्हणतो. रेखा ते गाणं सिनेमामध्ये खोडरब्बरसाठी, सॉरी, राज बब्बरसाठी म्हणते. राज बब्बर आणि खोड बब्बर तसा काय फारसा फरक नव्हता म्हणा. आणि प्रत्यक्ष आयुष्यात मात्र रेखा त्यावेळेला ते गाणं अमिताभ बच्चनसाठी म्हणत होती. खोड रब्बर ते स्मिता पाटीलसाठी म्हणत होतं. ज्याने कोणी कुणावर जीव टाकलाय त्याच्यासाठी गाणं गावं असं ते गाणं आहे. मला कल्पना नाही अजित कोणासाठी बोलतोय. हमें और जीने की चाहत न होती, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते
होते, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते। हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता। हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता। किनारे पे भी तो लहर आ डुबोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते। हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते। तुम्हें देख के तो लगता ऐसे बहारों का मौसम आया हो जैसे। तुम्हें देख के तो लगता है ऐसे बहारों का मौसम आया हो जैसे। दिखाई न देती अंधेरों में ज्योति, अगर तुम न होते, अगर तुम न होते। हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते।